विद्यार्थी मित्र, कालच्या तासिकेला आपण बेरोजगारीचा अर्थ, बेरोजगारीचे प्रकार पाहिलेले. तर एका व्यक्तीला जर हप्त्यामध्ये 5 दिवस काम मिळत नसेल तर तो व्यक्ती बेरोजगार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला 15 तासापेक्षा कमी काम मिळत असेल तर तो व्यक्ती बेरोजगार आहे. तसेच हप्त्यामध्ये 1 दिवस जरी एखाद्या व्यक्तीला काम मिळत नसेल तरी तो व्यक्ती बेरोजगार आहे. बेरोजगार कशाला म्हणायचं तर प्रत्येक ठिकाणचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामध्ये जशी आपली जन्ममृत्यूची नोंद असते तशी कामगार म्हणून पण नोंद असते. प्रत्येक तालुक्याला आपली कामगार म्हणून एक नोंद असते. आणि मग आपल्याला जर तेवढे दिवस काम मिळत नसेल तर प्रगत देशामध्ये आपल्याला तेवढे दिवस काम देणं सरकारची जबाबदारी असते. आणि तेवढे दिवस काम जर मिळत नसेल तर आपल्याला आपल्या खात्यावर सरकार तेवढ्या दिवसाचे पैसे टाकत असतं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 15 दिवस काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी ते काम दिलं जात नाही. हे युरोपमधल्या देशाचं मी सांगतोय. पण जे काही आशिया खंडातले देश आहेत, अतिरिक्त लोकसंख्येचे देश आहेत, त्या देशामध्ये बेरोजगारीचं किंवा बेकारीचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि ही बेकारी खूप मोठी वाढत चाललेली आहे. आणि त्याला नवयंत्रणीय सरकार, समाज, राष्ट्र अशा अनेक घटक जबाबदार आहेत. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बेरोजगारीची आपण चक्राकार बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी अशा प्रकारचे काही प्रकार पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला बेरोजगारीला कारण कोणकोणते जबाबदार आहेत हे आपल्याला पाहिजे आहे. आणि मी एकाची 4-4 रूप लिहिलेत. या पद्धतीनं तुम्हाला परीक्षेत लिहायचं आहे. असं जर मांडणी केली तुम्ही तर तुम्हाला पैकीला पैकी मार्क पडण्याची शक्यता असते. बेरोजगारीचं आर्थिक कारण सांगा म्हटलं की त्याचे उपमुद्दे लिहायचे. बेरोजगारीचं सामाजिक कारण सांगा म्हटलं की त्याचे उपमुद्दे लिहायचे. बेरोजगारीचं वैयक्तिक कारण सांगा म्हटलं की उपमुद्दे लिहायचे. या पद्धतीने जर मांडणी केली तर तुम्हाला 16 पैकी 15-14 मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. परंतु 16 मार्काचा प्रश्न हा जॉईंट येत असतो की बेरोजगारीचा अर्थ सांगून बेरोजगारीची कारण सांगा किंवा बेरोजगारीचे प्रकार सांगा. त्याची फक्त एक उदाहरणं जरी लक्षात ठेवली आपण तरी त्याची माहिती आपल्याला सांगता येत असते. तर बेरोजगारीला सगळ्यात महत्वाचं कारण आहे आर्थिक कारण. जो केन सारखा अर्थशास्त्रज्ञ आहे, रॉबर्ट माल्थस सारखा अर्थशास्त्रज्ञ आहे, ऍडम स्मिथ आहे, यांनी सगळं संपत्तीचं विश्लेषण केलेलं आहे, भांडवलाचं विश्लेषण केलेलं आहे. आणि जर आर्थिक कारणामुळे लोक बेरोजगार असतात त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भांडवल. आपल्याकडे भांडवल नाही म्हणून आपलं उत्पन्न नाही, आणि उत्पन्न नाही म्हणून नफा नाही, नफा नाही म्हणून बचत नाही, बचत नाही म्हणून आम्ही गरीब आहोत. अशा पद्धतीचं एक चक्र असतं. आणि हे गरिबीचं दुष्टचक्र नर्स नावाच्या अर्थतज्ञानं मांडलेलं आहे. रॉबर्ट मार्क्स असेल, गुन्नान मिर्डाल असेल, या सगळ्या लोकांनी आशिया खंडातल्या दारिद्र्याचा अभ्यास केला. याच्यामध्ये आर्थिक कारणाचे जे उपमुद्दे आहेत ते आहे आर्थिक वृद्धी. म्हणजे आर्थिक वृद्धी जी असते की भारताचा विकास दर काय आहे तर 7.5 पर्यंत भारताचा विकास दर गेला होता. परंतु हा कोरोनामुळे तो परत खाली आलेला आहे. कदाचित तो 4 मायनस मध्ये गेला सध्या. तर इतकी खाली आला की 100 वर्षामध्ये इतका खाली कधीच आला नव्हता. त्याला काही सरकार जबाबदार नाही, आलेली महामारी जबाबदार आहे. तर हा जीडीपी जो आहे हा जीडीपी मायनस मध्ये गेलेला आहे. याला 2.5% जरी आपण आणू शकलो तरी त्याला विकास म्हणावा लागेल सध्या. परंतु जी जुनी आपली परिस्थिती होती त्याच्यामध्ये आर्थिक विकास दर हा 7.5 होता. तो विकसनशील देशाच्या तुलनेमध्ये सगळ्यात चांगला होता. विकसनशील देशाच्या तुलनेमध्ये. तर हे 7.5 असलेला विकास दर जर दरवर्षी 7.5 वरच राहत असेल तर त्याला आर्थिक वाढ म्हणत नाही. तो मागच्या सरकारमध्ये 5.5 होता, पुढच्या सरकारमध्ये 6.5 होता, आता 7.5 आहे. याला म्हणतात आर्थिक वृद्धी दर. हो, चढत्या क्रमाने. पण सध्याचा जो आर्थिक वृद्धी दर हा उतरत्या क्रमाने खाली आलेला आहे. तर ही जी आर्थिक वृद्धी दर आहे हा आर्थिक वृद्धी दर जर सतत चढत्या क्रमाने वाढत गेला तर आपल्याला दारिद्र्य किंवा बेकारीचं प्रमाण घटत असतं. की नवे नवे उद्योग निर्माण होतात, त्याला भांडवलदाराला काही नफा मिळतो म्हणून तो नवा उद्योग तयार करतो, नवा उद्योग तयार करतो म्हणून इतरांना काम मिळतं. असं त्याचा एकात एक असलेला संबंध आहे. दुसरी गोष्ट आहे औद्योगिकरणाची मंद गती. म्हणजे देशामध्ये 1950 नंतर औद्योगिकरण आलं आणि युरोपमध्ये ते 16व्या शतकामध्ये आलं. परंतु या औद्योगिकरणाची जी गती आहे
ही औद्योगिकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणामध्ये वेगानं चालत नाही. म्हणजे आर्थिक मंदीचं जे संकट आहे ते इंडस्ट्री एरियावर किंवा त्या प्रत्येक शहरावर आपल्याला दिसतंय. आणि मग मंदी, ती जी मंदीची जी लाट असते, ही मंदीची लाट काही 2-3 महिने टिकली तरी चालेल, परंतु ही मंदीची लाट जर 1.5 वर्ष 6-6 महिने चालत असेल तर अनेक उद्योग हे कोलमडले जात असतात. म्हणजे मी थोडक्यात पाहिलं, व्हिडिओकॉनवाल्या कंपनीवाल्या माणसांना औरंगाबादची पूर्ण प्रॉपर्टी विकून टाकली, कारण का त्याला त्या मंदीमध्ये तो संपून गेला. म्हणजे असे असंख्य उद्योग असतात ह्या मंदीमध्ये संपून जातात आणि या मंदीमध्ये उद्योग संपले की त्याच्यामध्ये असलेले ते 3-4 हजार कामगार असतात, त्यांचं काम बंद होतं आणि त्यांचं काम बंद होतं म्हणजेच त्यांचं उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी झालं म्हणून बचत कमी होते, बचत कमी झाल्यामुळं दारिद्र्यात जीवन जगावं लागतं, दारिद्र्यात असलेला माणूस पुन्हा बेरोजगार होत असतो. असं एकात एक साखळी आहे त्याची. तर हे औद्योगिकरण झपाट्यानं होणं हे कोणत्याही देशासाठी चांगलं आहे. पुन्हा बचत व गुंतवणूक, आपण जर काम करत असू तरच आपण बचत करणार आहे. आपले काम करत असताना जर 15,000 20,000 आपल्या खात्यावर येत असतील तर आपण 5,000 बाजूला काढू शकतो, पण आमच्या खात्यातच काही नाही. म्हणजे सरकारनं सांगितलं की प्रत्येक लोकांना खातं काढावं आणि स्विस बँकेमध्ये देशाचा काळा पैसा खूप मोठा आहे आणि तो वापस आणायचा आणि प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख टाकायचे असं सांगितलं होतं. म्हणून लोकांनी खाते काढले. खाते काढल्यानंतर त्यांचं पाहिलं तर त्यांच्या खात्यात 100 रुपयाच्यावर काहीच नाही. 5 वर्ष झाले तरी 100 रुपयेच आहेत, खाते लॉक झाले. म्हणजे ते स्विस बँकेमधले पैसे आले नाही, त्यांनी आणले नाही म्हणून त्यांनी यांच्या खात्यावर टाकले नाही म्हणून खाते बंद झाले. तर याला कारण या ठिकाणच्या मानसिक लोक कारणीभूत आहे की त्यांच्याकडे जर जवळ काही 4,000-5,000 बोलत असतील तर त्यांनी ते खात्यावर टाकून ठेवले असतील. ते आलेले पैसे तर घेऊन आले, पण सध्या आमच्या जवळ जे पैसे आहेत ते आम्ही बँकेत टाकू, परंतु यांचं उत्पन्न नाही म्हणून बचत नाही म्हणून गुंतवणूक नाही आणि म्हणून लोक बेरोजगार आहेत, गरीब आहेत. लघुउद्योग आणि कुटीर उद्योग हे स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. गावाची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती. लघुउद्योग कुटीर उद्योगवाले लोक तिथंच एकमेकांना वस्तू विनिमय करत होते किंवा धान्याच्या स्वरूपात पैशाच्या स्वरूपात वस्तू देत होते आणि स्वतःच उदरनिर्वाह करत होते. पण नव्या यंत्रयुगामध्ये काय झालं की ह्या लघुउद्योग आणि कुटीर उद्योगाचा ऱ्हास झाला, हे नष्ट झाले आणि नवी एक इंडस्ट्री तयार झाली, नवा एक उद्योग आला आणि जो रातोरात खूप मोठं उत्पादन करू लागला. परिणामी काय झालं की मोठ्या उद्योगामध्ये सर्वांना काम मिळत नाही आणि मग लघुउद्योगावाले लोक बेकार झाले. त्या उद्योगामध्ये त्यांना काम मिळालं नाही, कारण का उद्योगाच्या दृष्टीने ते अकुशल होते आणि त्यांच्या वस्तू त्याच्या तुलनेमध्ये कमी दर्जाच्या वाटायला लागल्या. तर याच्यामुळं लघुउद्योग कुटीर उद्योगाचा किंवा त्यांचं मागासलेपण सुद्धा कारणीभूत आहे. थोडक्यामध्ये खादी चांगला आहे वापरायला, खादी आवश्यक आहे असं जरी आपण सांगत असू तर खादीचा दर्जा जर त्या टाईपचा असेल तर लोक खादी वापरतील. नुसतं आपल्या देशात बनतंय म्हणून लोक वापरणार नाही, तर त्याचा दर्जा पण तसा लागेल. मग थोडक्यामध्ये अशा जी वस्तू असतात त्या वस्तूचा दर्जा आपल्याला तसा देणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये उदाहरण सांगतो की मध जो आहे आपला, हा मध जी 4-5 कंपन्या, रामदेव बाबाचा आहे, दुसऱ्या काही कोणी नावाच्या कंपनीचा आहे, त्या सगळ्या कंपन्या बोगस निघाल्या, त्याच्यामध्ये भेसळ निघाली. आणि एक आहे सुंदरबनचा जो मध आहे बंगालमधला आदिवासी क्षेत्रातला, तो चांगला आहे. म्हणजे या पद्धतीनं एकच चांगला आहे, बाकीच्या 7-8 कंपन्या बोगस आहेत. तसं या लघुउद्योग कुटीर उद्योगामध्ये काही जो लघुउद्योग कुटीर उद्योग आहे की ज्यांचा वस्तू देश विदेशामध्ये विकल्या जातात, बाकीचे लघुउद्योग कुटीर उद्योग हे मागास ठरतात त्यांच्याकडून. सूतकताई तुम्ही त्याच पद्धतीने लाकडावर करत असाल तर ते आज योग्य नाही. आज यंत्रयुग आलं, तुम्ही यंत्रयुग स्वीकारा, नवा विचार स्वीकारा आणि हेच काम नव्या यंत्रावर करा. पण हे लोक करत नाहीत आणि मग यांचं जे मार्केट आहे हे डाऊन होतं आणि याच्यामुळे सुद्धा भारतामध्ये बेरोजगार वाढलेले आहे. कृषी विकासाकडे दुर्लक्षित, म्हणजे शेतीचा विकास झालेला नाही या देशामध्ये. विदर्भाचा शेतकरी मागास पद्धतीने शेती करतो, पारंपरिक पद्धतीने शेती करतो, एकच पीक काढतो, दुसरं पीक घेत नाही, नवीन बियाण्याचा वापर करत नाही, नवीन उत्पादन करत नाही. हे सगळं जे आहे हे शासनानं कृषी विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. 70% लोक शेती करतात असं म्हटलं जातं भाषणामध्ये, पण 70% लोक ज्या देशामध्ये शेती करतात त्या शेतीचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, नाही तर होणार नाही. म्हणजे असे 1-2 कारण आहे.
प्रक्रिया उद्योग म्हणजे थोडक्यामध्ये शेती सांगायचं म्हटलं तर शेतीचा प्रक्रिया उद्योग तिथंच असला पाहिजे 25 किलोमीटर मध्ये. पण या शेतीचा प्रक्रिया उद्योग मुंबईला आहे. विदर्भाचा कापूस इथंच अकोला अमरावतीला गेला पाहिजे पण तो जातो मुंबईला. विदर्भाचं पाणी इथंच वापरलं गेलं पाहिजे ते जातं मुंबईला. म्हणजे या पद्धतीनं ही जी सगळे प्रक्रिया उद्योग आहे हे प्रक्रिया उद्योग तिथंच पाहिजे. डेन्मार्क मधला जो शेतकरी आहे त्याच्याकडेच सगळे उद्योग आहे. तो धान्याची डाळ तिथंच करतोय, त्याचा कुटार तिथंच त्या जनावरांना खाऊ घालतोय आणि मग बँकेमध्ये पैसे तो तिथल्या जवळच्या बँकेत टाकतोय. तिथंच सगळ्या सुविधा म्हणजे त्याला गावातल्या गावातच सगळं करता येतो. म्हणजे आम्ही फक्त 4200 भाव भेटला म्हणजे सोयाबीनला आम्ही खुश होत असतो. परंतु हा शेतकरी 8000 भाव घेतो त्या सोयाबीनला. त्याची सगळी प्रक्रिया करतो वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मग त्याला म्हणजे तो वेगवेगळ्या पद्धतीनं अशी प्रक्रिया करत असतो की आपल्याकडे जो मोठा हरभरा आहे तो हरभरा 1-2 किलोच्या पॅकेज करून आपण आपल्या शहरामध्ये जरी विकला तरी तो महाग जात असतो. पण ही कुणी करावं? शेतकरी करत नाही आणि त्याला तसं पॅकिंग करायचं यंत्र भेटत नाही आणि कोणीतरी द्यावं असं म्हटलं जातं आणि परिणामी तो बेभाव व्यापाऱ्याला देत असतो आणि आपलं नुकसान करून घेत असतो. म्हणजे प्रक्रिया काहीच करायची नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तिथल्या तिथं सरकारनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. शेतकऱ्याची कशी मागणी पाहिजे पण असं होत नाही म्हणून बेरोजगार लोक आहेत. म्हणजे माझ्या शेतामध्ये माझ्यासोबत 5 जणांना काम मिळू शकतं पण प्रसंगी असा आहे की मलाच आता काम नाही का तर माझ्याकडे प्रक्रिया उद्योग नाही, शेतीचं आधुनिकीकरण केलेलं नाही. सामाजिक कारणामध्ये काय आहे की सामाजिक कारणामध्ये वेगवेगळे कारण आहे. लोकसंख्या वाढ दरवर्षी 2.25 कोटी लोकसंख्या या देशामध्ये वाढत असते आणि इतकी लोकसंख्येची भर पडत असल्यामुळं जर समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 50,000 रुपये असेल आणि त्याच्यासोबत त्याच्यावर जगणारे लोक जर 7 असतील 8 असतील तर ते सगळं त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीच खर्च होत असतो. जर कुटुंबाचा आकार लहान असेल म्हणजे पती पत्नी आणि 1 मूल असेल तर त्यांचे अर्धे पैसे वाचू शकतात. परंतु पती पत्नी आणि 3 मुलं आणि आई वडील एवढे लोक असतील तर त्याचा सगळा 50,000ला 50,000 रुपये खर्च होत असतो. त्याच्यामुळे काय होतं बचत नाही म्हणून भांडवल नाही म्हणून उद्योग नाही म्हणून नफा नाही म्हणून आम्ही गरीब आहोत. हे नर्सरी दुसरं चक्र आहे हे असं फिरून येत असतं. तर ही लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे. लोकसंख्या वाढ ही रोखली पाहिजे. चायनाचं धोरण इथं स्वीकारलं पाहिजे. चायनाचे हुकुमशाही आम्ही घेत नाही परंतु चायनाचे काही निर्णय आपण घेतले पाहिजे चांगले निर्णय की 5-5 वर्षामध्ये अपत्य झालं नाही पाहिजे. हा त्यांचा जो कायदा आहे तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर एकच अपत्य पाहिजे हा सुद्धा कायदा त्यांचा चांगला आहे. तर असे धोरण जर भारतानं स्वीकारले तर भविष्यात येणाऱ्या 10 वर्षामध्ये लोकसंख्येची वृद्धी आपण रोखू शकत असतो. त्याच्यानंतर सामाजिक गतिशीलतेचा अभाव म्हणजे आदिवासी आणि ग्रामीण समुदायाचं वैशिष्ट्य आहे सामाजिक गतिशीलतेचा अभाव. तर ही सामाजिक गतिशीलतेचा अभाव हे 1000 वर्षापासून सांगितलं जात आहे. परंतु आपण शहरात राहतो की खेड्यात राहतो हे फारसं महत्वाचं नाही. आपण नवा विचार किती स्वीकारतो हे महत्वाचं आहे. म्हणजे शेती करत असताना तुम्ही जर खत बियाण्याचा वापर करत असाल तर तुम्हाला नवा विचार स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले पाहिजे, नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं असतं तर सेंद्रिय शेतीनं निर्माण केलेला जर भाजीपाला आपण विकत असतो तर तो फक्त औरंगाबादमध्ये एका ठिकाणी मिळतो तो 1 तासामध्ये विकला जात असतो आणि दुप्पट किमतीमध्ये. म्हणजे आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं धान्य मिळालं म्हटलं तर ते 1 तासामध्ये. तर या पद्धतीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. दुसरा आहे शिक्षणाचा अभाव. म्हणजे या देशामध्ये 75% पर्यंत लोक शिक्षित आहेत आणि 60-65% पर्यंत स्त्रियांचं प्रमाण शिक्षणाचं आहे. परंतु हे साक्षरतेचं प्रमाण आहे. नाव काढता येणे, गाव सांगता येणे, सही करता येणे ह्याला साक्षरता म्हणतात. हे शिक्षणाचं प्रमाण नाही साक्षरतेचं प्रमाण आहे. जो व्यक्ती स्वतःचं स्वावलंबन निर्माण करू शकतो, जो व्यक्ती स्वतःच्या समस्या सोडवू शकतो, जो व्यक्ती स्वतःसोबत इतरांच्या समस्या सोडवू शकत असतो, जो आव्हानाला सामोरे जात असतो, अशी धमक ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीला शिक्षित व्यक्ती असं म्हणतात. आणि असं धाडस MA झालेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा नाही असं आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो. जर असे अशिक्षित लोक वास्तविकता त्यांच्याकडे पदवी आहे, अमरावती विद्यापीठाची YCMची कुठल्या डिग्री त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांच्याकडे नवा उद्योग स्वीकारण्याचं नवीन कौशल्य आत्मसात करण्याचं धाडस नाही. परिणामी काय झालं
की भारतातले लोक गरीब राहायला लागले. त्याच्यानंतर आहे प्रतिष्ठेला महत्व. म्हणजे माझा समाज तर वेगवेगळ्या, मी तर मारवाडी आहे, मी कशाला चप्पल बूट विकू असं आमच्या मनामध्ये असतं. किंवा माझे वडील गावचे सरपंच होते, मी कशाला साधं बूट पॉलिशचं दुकान टाकू. म्हणजे असे साधे साधे गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. श्रम करणं कधीही अपमानजनक नाही. कष्ट करणे हा मानवाचा धर्म आहे. सतत पैसा मिळवणे हा मानवाचा धर्म आहे. चांगल्या मार्गाने पैसा मिळवणे हा मानवाचा धर्म आहे. हे प्रोटेस्टंट पंथाची जी इथिक्स आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. व्यसन करणे हे धर्मविरोधी आहे. म्हणजे व्यसन करताना लोकांना वाटत नाही की आपण धर्मविरोधी वर्तन करत आहोत, परंतु काम करताना, वजन उचलताना व्यक्तीला वाटतं की आपण आपली प्रतिष्ठा संपत चालली आहे. व्यसन करताना का वाटत नाही? म्हणजे कोणतंही काम असेल तरी काम करत असताना आपली प्रतिष्ठा जाते असं लोकांना वाटत असतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण रूम बदलल्यामुळे या वस्तू त्या वस्तू या रूमवरून त्या रूमवर घेऊन जात असतो, परंतु आपल्याला हातात पिशव्या घेऊन चालण्याची लाज वाटते, हातात झाडू घेऊन चालण्याची लाज वाटते, हातात पेटी घेऊन चालण्याची लाज वाटत असते. अशा लोकांचं प्रमाण या देशात जास्त आहे. परिणामी या देशाचा विकास त्यामुळे होऊ शकला नाही. रूढी प्रथा परंपरा म्हणजे आपण ज्या धर्माचं आचरण करत असतो, ज्या समाजात राहत असतो, त्या समाजातल्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा असतात, त्या रूढी प्रथा परंपरा आपल्या जीवनाचा भाग बनतात. आणि आपल्या जीवनाचा भाग बनल्यानंतर ते आपल्याला त्याच्या बाहेरचं वर्तन करू देत नाही. म्हणजे हिंदू धर्म सांगतो की मिळालं तर खावं, नाही तर उपाशी झोपावं, कष्ट करू नये हे सांगत असतो. अध्यात्मामध्ये जे सांगितलेलं आहे हे सतत धर्माचं पालन करा. ही लोक, परलोक, अध्यात्म ही पुढचं काही काही काल्पनिक विश्व मांडत असतात. आणि त्यासाठी आपण उपवास करत असतो, श्रद्धा ठेवत असतो, पैदल चालत असतो, खर्च करत असतो. परंतु या तुलनेमध्ये मुलांचं शिक्षण करण्यासाठी खर्च केला, शेतीचा विकास करण्यासाठी खर्च केला, शेतीत कष्ट करण्यासाठी वेळ खर्च केला, तर आपण विकासाला गती देऊ शकत असतो. परंतु या ठिकाणचं जे बेसिक तत्वज्ञान आहे, या ठिकाणचं बेसिक तत्वज्ञान माणसाला विकास करू देत नाही आणि हालचाल करू देत नाही. स्थिर जीवनाचं मार्गदर्शन या धर्माच्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये आहे. प्रोटेस्टंट धर्माचं जे तत्वज्ञान आहे, हे प्रोटेस्टंट धर्माचं तत्वज्ञान मानवाला योग्य दिशेनं वाटचाल करायला सांगते की श्रम करणे हे माणसाचा धर्म आहे. आपल्या व्यवसायात प्रगती करणे याला फार महत्व आहे. चांगल्या मार्गाने पैसे मिळवणं योग्य आहे. त्याच्यानंतर पैशाला व्याज घेणे गैर नाही. प्रोटेस्टंट पंथाचं तत्व आहे की पैशाला व्याज घेणे गैर नाही. माझ्याकडून जर कोणी 1 लाख घेऊन गेला आणि जर त्याचा मला 1,10,000 मोबदला मिळत असेल तर काय हरकत आहे? त्याचं तत्वज्ञान सांगतो. पण इथला धर्म सांगतो की दुसऱ्याला पैसे दिले तर आपण त्याला मदत केली, त्याच्याकडून व्याज घेऊ नये. तो आपल्या पैशातून उद्योग निर्माण करत आहे, त्याचा आपल्या पैशातून मोबदला आपल्याला पाहिजे, हे तत्वज्ञान प्रोटेस्टंट पंथ सांगत आहे. म्हणजे अशा पद्धतीचं तत्वज्ञान जर्मनीमध्ये असल्यामुळे जर्मन हा देश विकसित झाला आणि तिथल्या लोकांनी तो विचार स्वीकारला असं आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यानंतर वैयक्तिक कारण आहे. बऱ्याच वेळा व्यक्तीला विकास करण्याची इच्छा असते पण विकास होत नाही. मग त्याच्यामध्ये व्यक्तिगत कारण काय? व्यक्तीचा अपघात झाला, व्यक्ती अपंग असला, व्यक्ती मनोविकृत असला, व्यक्तीची विचार क्षमता चांगली नसली तर विकास होत नाही. अशा व्यक्तीची संख्या अविकसित देशामध्ये जास्त असते. तरी व्यक्तिगत कारणामध्ये काय असतं की नवीन स्वीकारावं लागत असतं. मी सांगितलं तुम्हाला की बिस्लरी काल्पनिक लोकांनी घेतली, परंतु तुम्ही नुसते बिस्लरीज बनवत असाल तर आणखीन 5 वर्षानंतर तुमची बिस्लरी कुणीच घेणार नाही. कारण का प्रत्येक घरामध्ये ती स्थिती यंत्र सेट केलं जाईल आणि लोक त्याचं पाणी पितील. चौकात आपल्याला ते आता यंत्र भेटत आहे. 1 रुपया कॉईन टाकला की तुम्ही बॉटल भरून घेऊ शकता. म्हणजे याचा परिणाम काय झाला की आता तुम्हाला नवं स्वीकारायचं आहे. तुम्ही ते यंत्रच लोकांना विकायचं आहे. त्याच्या पुढची स्टेज आहे की त्याच्यात आणखीन काय बदल करायचा आहे ते स्वीकारायचं आहे की याच्यातलं महत्व संपलं, आता नवा उद्योग तयार करा, दुसऱ्या उद्योगाकडे वळा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एकाच वेळी 2-3 उद्योग तयार करावे लागतील. ज्याचं महत्व कमी झालं त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. परंतु लोक एक वस्तू बनवत आहेत त्याच्यातून बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळे इथं विकास झाला नाही. पुन्हा खाजगीकरणाचा परिणाम देशामध्ये 1991 नंतर नवं धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण वगैरे. तर याच्यामध्ये काय झालं की नवी अर्थव्यवस्था निर्माण झाली. जग हे खेळ तयार झालं आणि आपल्या वस्तू कुठेही विकल्या जातात आणि कुठल्याही वस्तू आपल्याकडे विकल्या जातात. परंतु परिणाम काय झाला की आमच्याकडल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळं ते विकल्या नाही म्हणून उद्योग कमी झाले म्हणून काम कमी झालं. असं इथं आपल्याकडे झालेलं आहे.
पुन्हा दुसरी गोष्ट आहे कौशल्य, म्हणजे स्किल माणसामध्ये असलं पाहिजे. टेलर असेल तर त्याच्याकडे स्किल पाहिजे, शेतकरी असेल तर त्याच्याकडे स्किल पाहिजे, विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे स्किल पाहिजे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की इतिहासाचा पेपर आहे, कॉप्या आणलेल्या असतात मराठीच्या. म्हणजे कॉप्या बी करायच्या असतील तर कोणत्या आणायच्या, फाडून पाची ठेवलेत, पण घेऊन येताना मराठी इतिहासाचा पेपर असताना मराठीचं आणलं आणि चालताना म्हणतात सापडत नाही, सगळं चालून पाहिलं सापडत नाही. कसं सापडत? तुम्ही ते मूळ बेसच चुकवलेला आहे. तर म्हणजे या पद्धतीनं कॉपी करायची असेल तर त्याला कॉपी करताना कोणता पेपर आहे, कधी आहे, तुम्ही 9 ते 12चा पेपर संपल्यानंतर 1, 2 ते 5चे पेपर आले, शिक्षक सांगतात की तुमचा पेपर सकाळी झाला. म्हणजे हे कौशल्याचा अभाव आहे. नवीन क्षेत्र, नवे क्षेत्र आपल्याला संधी देत असतात. की असं जुन्या काळात इंडस्ट्री म्हणलं की जमीन पाहिजे, बांधकाम पाहिजे, खर्च करण्याची तयारी पाहिजे. पण असे काही नवीन क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये कुठं जायचं काम नाही. म्हणजे ह्या जी वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या फक्त एकमेकाला मदत करतात. पुण्यामध्ये एक ओला नावाची कंपनी आहे, तिचं कुठं एका ठिकाणी 10 बाय 10चं हॉल आहे, त्याच्यामधून ते आपल्याला फोन करून गाडी देत असतात. ते आपल्याला सांगतात की हे कार तुमच्या जवळ येईल, त्या ड्रायव्हरचा नंबर हे आहे आणि त्याला आपला नंबर देतात, हे या चौकात उभा आहे. ते आपल्याला घेऊन जातं, 350 रुपये आपल्याकडून घेतो, संपला विषय. 350 मध्ये 100 रुपये त्याला पोहोचतात. असं मिळून तो दिवसभरामध्ये 15-20 हजार रुपये कमवत असतो. त्याचं फक्त 10 बाय 10चं एक रूम आहे आणि तो कुठेही खेड्यात असू शकतो. तो पुण्यातच राहण्याची गरज नाही. पुण्यापासून 35 किलोमीटरवर राहूनही तो हे सगळं सेटिंग करत असतो. म्हणजे असे पेटीएम असतील, फ्लिपकार्ट असतील, अशा इंडस्ट्री, ह्याला सुद्धा इंडस्ट्री म्हणतात, ह्या सुद्धा कुठं ते फक्त कौशल्याच्या आधारे टिकून आहे. त्यांना ती काही 2-4 लोक पाहिजे, ते जर कौशल्यवान भेटले आणि त्यांच्याकडून ते सगळं सॅटेलाइटच्या आधारे सगळं नवं नियोजन करत असतात, परिणामी उद्योग चालत असतो. म्हणजे अशी जर क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असेल तर तो महानगरामध्ये जाऊन स्वतःसह आपल्या ग्रुपचा विकास करत असतो आणि बेरोजगारी कमी करत असतो. पण ही अशा लोकांची संख्या या देशात कमी असल्यामुळं या देशामध्ये बेरोजगारीची समस्या आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.